फर्म नेम. फर्म संस्थेचं नाव, दुकानाचं नाव, बिझनेसचं नाव, त्या नावाखाली आपण बिझनेस चालवतो. पुढे आणि त्याच वेळेस पार्टनरशिप काय आहे, आणि त्याच वेळेस पार्टनरशिप काय आहे. इट इज अ लीगल रिलेशन, कायदेशीर संबंध बिटवीन द पार्टनर्स. पार्टनरशिप इज अ रिलेशनशिप अँड फर्म मीन्स फर्म. फर्म शब्दाचे कोण कोण सांगू शकते. लेट अस सी. व्होकॅब्युलरी काहीच लो एकदम व्होकॅब्युलरी. अजून मी त्याचे 2-3 अर्थ विचारले. दुसरा अर्थ काय असेल फर्मचा. तुम्हाला प्रश्न नव्हता ऐकू आला का? तुम्हाला प्रश्न नव्हता ऐकू आला का? ज्यांनी उत्तरासाठी हात वरती केला त्यांना विचारलं. ओके. अजून माणसाने एखाद्या गोष्टीवर फर्म राहणे. स्थिर राहणं. And you must do some firm work. म्हणे का? हिंदी बोलते कुछ ठोस कार्य करणे. म्हणे का? ठोस याचा अर्थ निश्चित. फर्मचा अर्थ असतो निश्चित. माणसाने फर्म राहावं, निश्चित राहावं. इथे तो अर्थ लिहू नका, कन्फ्युज व्हाल तुम्ही. जाऊ द्या. तुम्ही फक्त फर्म म्हणजे संस्था एवढं लिहा. झाली संस्था तुमची. आता काय असतं ऐकून घ्या. नावातच सगळं काही असतं, परंतु आपलं वाचन कमी पडतं. किती लोकांनी हात वरती करा. खोटं बोलून चालणार नाही, प्रश्न विचारणार त्याच्यावर. ओके. तुमच्या कोणाचं नाव आहे त्याच्यामध्ये चुकीचं का होईना आहे, ते नाव चुकवतात. ऑनलाईन मध्ये त्यांनी जी न्यूज केलेली आहे, पाराच्या ऐवजी पारायट क्लासेस करून टाकले आहेत. ऑनलाईन व्हायटर पण लावता येत नाही. ओके. सो फ्रेंड्स, वाचन म्हणून म्हटलं आता रोज क्लास उठल्यावर 1 तास कंपल्सरी बसायचं आणि अभ्यास इथेच करायचं. काय अडचण असेल तर पालकांना फोन लावायचं, पालक म्हणले पाठवायचं आणि अभ्यास इथेच करायचं. काय अडचण असेल तर पालकांना फोन लावायचं, पालक म्हणले पाठवा, लगेच मग पाठवा. ओके. पार्टनरशिप, फ्रेंडशिप, रिलेशनशिप, बाबा ब्रँच, बाबा ब्रँच, हे रिलेशन आहे. आणि फर्म म्हणजे संस्था, संस्था म्हणजे जे दिसतं, त्यांच्यामध्ये जे दिसतं ती संस्था, जे दिसत नाही तो संबंध. सांगा तुमचं वाक्य. मग अजून सांगतो. स्टॉप. बाइंड्स शब्द आहे. पार्टनरशिप इज इनव्हिजिबिलिटी, अदृश्य गोष्ट, विच बाइंड्स द पार्टनर्स टुगेदर, जी सर्व भागीदारांना एकत्र बाइंड करते. बाइंड म्हणजे बांधून ठेवते. त्यांना एकत्र बांधून ठेवते. ती असते पार्टनरशिप. ते असतं रिलेशनशिप. सांगा, रिलेशनशिप दिसतं का अदृश्य असतं? दिसतं ना? बरोबर. अदृश्य असतं. हा म्हटलं आम्ही दोघं भाऊ भाऊ कसं काय करू? नाही होऊ शकत.
काय तुम्ही लवकर एकमेकांना भाऊ बहीण. मी म्हटलं असं कसं आडनाव तर वेगळं मानलेलं. हा प्रकार खूप वाढलाय सर. तुम्ही होते का नमिता कोप मॅडमच्या लेक्चरला थोरात हॉलमध्ये? तुमच्या वेळेस गायकवाड सरांनी तो डायलॉग मारला होता का माहित नाही. त्यांनी भाषणात सांगितलं होतं प्रिन्सिपल सरांनी की आजकाल मानलेला भाऊ मानलेली बहीण ही जमात खूप वाढत चाललेली आहे. हा प्रकार खूप वाढत चाललाय. काही तो खोटे बोलतात. म्हणजेच ह्या ज्या आपण मानलेल्या गोष्टी रिलेशनशिप दिसत नाही. प्रूफ कसं करणार? मी असं मागच्या बॅचला विचारलं की एकाने म्हटलं की हे माझे वडील आहे, कसं काय प्रूफ करणार? ते म्हणजे सर चेहरा असं काही जरुरी नसतं. जनरली असतं पण काही जरुरी नसतं. मोठी व्यक्ती जन्माला आली असते का? वडील साधारण पण मुलगा एकदम हिरो निघाला, किंवा वडील हिरो आणि मुलगा आपला अभिषेक बच्चन निघाला. म्हणून असं काही जरुरी नसतं. पुढचं आणि फर्म हे व्हिजिबल आहे. व्हिजिबल म्हणजे दिसणारा. ऑफ दोज पार्टनर्स, त्या पार्टनर्स मधलं ते व्हिजिबल आहे, दिसणारी गोष्ट. पुढे पार्टनरशिप हे ॲग्रीमेंट आहे, करार आहे. आणि फर्म इज अ रिअल बिझनेस. आणि फर्म हे काय? रिअल बिझनेस. त्यांच्यामधला तो खरा बिझनेस आहे फर्म. म्हणून परत सांगतो, रिलेशनशिप जे दिसत. मग सांगा, जेव्हा पार्टनरशिप फर्म डिझॉल्व होते, आधी फर्म संपते मग रिलेशन संपते. पण कोणतं रिलेशन संपतं? लीगल. पार्टनरशिप हे लीगल रिलेशन आहे, ते नॅचरल रिलेशन. पार्टनरशिप हे लीगल रिलेशन आहे, ते नॅचरल रिलेशनशिप. पुढे आता आपण भागीदारी आणि इतर फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन जे तुम्ही मागच्या वर्षी ओसी मध्ये एसपी मध्ये बघितले प्रकार. जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे हा कंपनीचा कोणता प्रकार असतो रे? कोणता प्रकार असतो रे? कंपनीच असतो, जिला आपण आपल्या भाषेमध्ये कंपनी असं, भाषेमध्ये जॉईंट स्टॉक कंपनी असं म्हणतात. कोण मला सांगेल या 3 शब्दांचा अर्थ एकत्र? जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय असतं? नेमकं जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे कशी कंपनी, कशा पद्धतीची कंपनी? यस. काही माहित नाही. अजून परत सांगतो तुम्हाला आहे ना, अॅनालाइज करताच येत नाही नावामध्ये. जॉईंट म्हणजे काय? स्टॉक म्हणजे काय? भांडवल किंवा मालकी किंवा मालमत्ता. कंपनीला मराठीमध्ये शब्द सापडलाय का आजपर्यंत? राज ठाकरेला सांग कंपनीला मराठीत काय म्हणतात? तो म्हणजे लोकसभा काय विधानसभा लढवणार नाही, घरातल्या घरातच लढेल. फ्रेंड्स कोणती कंपनी? संयुक्त मालकी किंवा संयुक्त भांडवल असलेली कंपनी. चला 3 लोकांनी वाचायचंय. ज्यांना कमी वाचायचं त्यांनी पॉइंट्स वाचायचे. थोडं जास्त वाल्यांनी पार्टनरशिप आणि भांडवल.
पुढचे 3 लोक याच्यासाठी तयार असले पाहिजे. रांगेमध्ये वाचता येत नसेल तर उभं राहून यायचं जागेवर. अजून एक शब्द, कायदेशीर दर्जा, लीगल स्टेटस, पर्सनॅलिटी, कायदेशीर दर्जा. वाच. फर्म इज नॉट अ लीगल एंटिटी. फर्म ही लीगल एंटिटी नाहीये, ती कायदेशीर संस्था नाहीये. म्हणजे काय बेकायदेशीर आहे? लगेच काही लोक संस्था नाहीये म्हणजे काय बेकायदेशीर आहे. लगेच काही लोक लगेच जंप करतात कन्क्लुजन. ती लीगल नाहीये म्हणजे इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे, गैरकानूनी, अवैध आहे वगैरे वगैरे असं. तिला कायद्याच्या रूपामध्ये वेगळं अस्तित्व नाही. वाच. It has no legal personality, comma. त्यांना कायदेशीर पर्सनॅलिटी नाहीये. डिस्टिंक्ट म्हणजे हा सेपरेट फ्रॉम द पर्सनॅलिटीज ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक, मेंबर किंवा पार्टनर. त्यांना त्यांच्या कायदेशीर घटकांपासून, भागीदारांपासून वेगळं अस्तित्व नाही. मतलब कानून की नजर में, आता वरती बघायचं असतं, भागीदार आणि भागीदारी संस्था हे एकच आहे. दोनों को एक ही पकड़ा जाता है. आप बोलेंगे मैं भागीदार हूँ, भागीदार संस्था, दोनों एक. A company is a judicial. जुडिशियलचा अर्थ लिहा कायदेशीर. यानी कायदेशीर, काय समजा कायदेशीर असं लिहा. कंपनीला कायद्याने वेगळं अस्तित्व आहे, वेगळा दर्जा आहे, वेगळी ओळख आहे, मेंबर्सला वेगळं आहे. पुढे मेंबर्सला वेगळं आहे. पुढे That is why म्हणूनच काय होतं, into a contract with the company. कंपनीचा जो मेंबर असतो ना, तो कंपनीच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. मेंबरचा अर्थ साईडला लिहून घ्या, शेअर होल्डर. कंपनीचे मेंबर म्हणजे जनरली कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. व्हेअरएज त्याच वेळेस a partner cannot do so, पार्टनर करत नाही असं, cannot do so, पार्टनर करत नाही असं with the partnership firm. करू शकत नाही. एका पार्टनरने पार्टनरशिप सोबत एग्रीमेंट केलं नाही सांग, एका शेअर होल्डरने आपल्या कंपनी सोबत एग्रीमेंट केलं, चालेल. याची दुसरी कोण? मी रिलायन्स कंपनीचा शेअर होल्डर. सांगा, उद्या जर मला वाटलं रिलायन्स कंपनीच्या विरुद्ध केस करायची, पुढे होतो आपण शकेल का? एवढी मोठी देशातली कंपनी रिलायन्सवर मी केस करेल तर मुकेश अंबानी मला सोडेल? किती पावर आहे त्यांची, बरोबर. उद्या मुकेश अंबानीला वाटलं की मोदी नको, त्यांच्याऐवजी प्रधानमंत्री शरद पवारांना करायचं, एका मिनिटात करू शकतो. इतकी पावर, इतका पैसा आहे. पण ते असं करणार नाही, कारण त्यांचं लक्ष बिझनेस वर, त्यांना रिकामे उद्योग करायला आवडत नाही. ते तो आणण्या करतो आणि अंबानी करतो, म्हणून प्रॉब्लेम मध्ये.
जो पूर्ण आपल्या व्यापारावर आपल्या अभ्यासावर लक्ष ठेवतो त्याचा हालत अनिल अंबानी सारखी होत नाही. फ्रेंड्स, मी रिलायन्सवर केस करू शकतो आणि उद्या रिलायन्सला माझ्यावर तर मुकेश अंबानी सुद्धा माझ्यावर केस करू शकतो, कारण कायद्याने दोघांचं अस्तित्व वेगळं. पण उद्या तुम्हाला तुमच्या पार्टनरशिपवर केस करायची आहे, अलाउड राहील का? हा गेला, हा म्हटलं आमची पार्टनरशिप आहे, मला पार्टनरशिपवर केस करायची, जज बोलेंगे इधर आके खड़े रहो, अलाउड राहील का? हा गेला, हा म्हटलं आमची पार्टनरशिप आहे, मला पार्टनरशिपवर केस करायची, जज बोलेंगे इधर आके खड़े रहो, कटघरे इधर के कटघरे में आके खड़े रहे, बोले आपको किनके ऊपर केस करनी है? पार्टनरशिप. चलो पार्टनरशिप के सारे पार्टनर इस कटघरे में आले. आरोप लावणारा पण हाच आणि आरोपी पण हाच, चालेल का? असं अलाउड नाही. असं झालं की तिचं मल्टी पर्सनल काय म्हणतो आपण त्याला, एका व्यक्तीमध्ये दोन चार वेगळ्या येतात. जॉनी लिव्हर का म्हणून मध्ये त्याच्या अंगावर दुसरं काहीतरी खाना लागली मग सरळ तो कुठला गोलमाल 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 गोलमालच सिरीज मध्ये होतं ते, ती परिणिती त्याच्यामध्ये ही आहे, भूत आहे. ओके, तर काही ना ती डिसऑर्डर असते, मल्टी पर्सनॅलिटी डिसऑर्डर. मध्ये मध्ये वेगवेगळी येत राहतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत राहतात. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, हे पण त्याच प्रकारचे आहे. पुढे एजन्सीचा अर्थ लिहा प्रतिनिधी. प्रतिनिधी कळलं का? प्रतिनिधी बस. प्रत्येक भागीदार हा एजंट आहे दुसऱ्या भागीदारांचा ॲज वेल ॲज फर्मचा. प्रत्येक एजंट हा दुसऱ्यांचा पण भागीदार आहे आणि यांचा पण आहे. कोणाचा पण आहे? फर्मचा पण. ही इज भागीदार फ्रॉम बोथ साइड as well as of the firm. इकडे as well as of the firm. इकडे joint stock company, no member is not an agent of the other members or of the company. A member is not an agent of other members. त्याच वेळेस ते काय म्हटलंय? मेंबर शेअर होल्डर्स और ऑफ द कंपनी किंवा कंपनीचे पण ते नसतात. वाक्य His actions do not bind either. either च्या पुढे लिहा either company or other members किंवा other shareholders. हिला पण नीट लाईव्ह समजून घ्यायचं. कसं? या 5 पैकी याने माल विकत आणला आणि तो माल फुसका निघाला, खराब निघाला. बोला हा लॉस एकट्याचा का सगळ्या? बोला हा लॉस एकट्याचा का सगळ्यांचा? एक जो करता वो सबको भुगतना पड़ता. पार्टनरशिप. उद्या तो मागचा पार्टनर इगतपुरीवाला, त्याने इगतपुरीमध्ये पार्टनरशिपच्या नावाने पाणीपुरीचा बिझनेस सुरू केला. सांगा तिकडे जो प्रॉफिट होईल तो सगळ्यांमध्ये वाटावा लागेल का नाही? कारण एक जो करतो तो सगळ्यांवर बाइंडिंग असतो, पण असं मेंबरचं नसतं. मी रिलायन्सचा शेअर होल्डर, मी मुकेश अंबानी सांगितलं नाशिकचं मी सांभाळतो, तुम्ही तिकडे बघा हे करताय ना. किंवा मी रिलायन्सच्या वतीने जाऊन कुठल्या तरी संस्थेबरोबर ऍग्रीमेंट केलं, तुम्हाला आम्ही 50 जिओ कार्ड देऊ फ्रीमध्ये, तुम्हाला पण सांगितलं शेअर होल्डर जो
शेअर होल्डर जो करेल ते कंपनीवर बंधनकारक नाही आणि कंपनी जे करेल ते शेअर होल्डरवर बंधनकारक. उद्या तुम्हाला कंपनीचं नाही आवडलं जिओचं, लगेच मुकेश भाऊंना मेसेज करा, तुम्ही सध्या मुला मुलीच्या लग्नात बिझी आहात, कंपनी बंद करून टाका. ओके हा. Distribution of profits. नफ्याची वाटणी. Partnership. The profit of firm must be distributed among the partners according to the terms of the partnership agreement. टर्मचा अर्थ लिहा अटी. पार्टनरशिप मध्ये जेवढाही प्रॉफिट होईल तो सगळ्या पार्टनर्स मध्ये कंपल्सरी वाटला गेला पाहिजे, कंपल्सरी. आणि टर्म्स नुसार जो रेशो फिक्स होईल त्याच्यानुसार. भागीदाराचा अर्थच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तो काय घेणार, भाग. त्याला भाग मिळाला पाहिजे. इकडे Joint stock company, there is no such compulsion to distribute its profits. सक्ती, बिलकुल सक्ती नाहीये टू डिस्ट्रीब्यूट इट्स प्रॉफिट, की तुम्ही नफा आपापसामध्ये वाटलाच पाहिजे. काय केला पाहिजे, सगळ्यांमध्ये वाटला पाहिजे असं. पुढे Some profits were distributed as dividends. सम प्रॉफिट, थोडा नफा, बट जनरली नॉट द एंटायर प्रॉफिट, सगळा वाटला जात नाही. डिस्ट्रीब्युटेड ॲज डिव्हिडंड. संपलं, समजलं, काही ठिकाणी सोडून देतात. मी याच्या मागचं कारण पण सांगतो. का बरं पार्टनरशिप मध्ये सगळा प्रॉफिट वाटून टाकतात, कारण पण सांगतो. का बरं पार्टनरशिप मध्ये सगळा प्रॉफिट वाटून टाकतात आणि कंपनीमध्ये का वाटत नाही. उलट कंपनीकडे किती पैसा असतो, जबरदस्त पैसा असतो. आज देशात सर्वात जास्त पैसा कंपन्यांकडे, सर्वात जास्त मॅन पॉवर, प्रोडक्शन पॉवर, ऑल पॉवर, हॉर्स पॉवर, सगळी पॉवर कंपन्यांकडे. मी सांगतो कारण वेळ कमी आहे म्हणून. पार्टनरशिप मध्ये प्रॉफिट वाटला आणि उद्या फर्म मध्ये पैसा कमी पडला तर भागीदार ठरवू शकतात की उद्या प्रत्येकाने घरून येताना एक 10 लाख रुपये घेऊन असं भागीदारीमध्ये पॉसिबल. पण कंपनीचे 1 लाख शेअर होल्डर आहे, तुम्ही त्यांच्यात सगळा प्रॉफिट वाटून टाकला आणि उद्या कंपनीला पैशाची गरज पडली तर ती सगळ्या 1 लाखांना सांगेल कृपया प्रत्येकाने 10 रुपये घेऊन या. सगळ्या 1 लाखांना सांगेल कृपया प्रत्येकाने 10 रुपये घेऊन या. चालेल का? फक्त 10 रुपये द्यायचे, तेच काय बरं 5-5 रुपये. बिलकुल अधिकार नाहीये तुम्हाला शेअर होल्डरकडे मागण्याचा. तुम्हाला पैसे हवे असतील तर परत तुम्हाला त्यांना नवीन शेअर बाहेर विकावे. अगर आप शेयर होल्डर्स को बोल नहीं सकते वापस घर से पैसा लाने के लिए तो फिर काय को बांटने का, सब थोड़ा बांटने का, थोड़ा रिजर्व फंड में डालने ताकि वो पैसा हम बाद में यूज कर सकें. Extent of liability. लायबिलिटीचा अर्थ जबाबदारी किंवा देणं. जबाबदारी, देयकता. एक्सटेंट ऑफ लायबिलिटी. वाच. Partnership. The liability of the partners is unlimited. पार्टनरशिपची लायबिलिटी ही नेहमी अनलिमिटेड असते, अमर्यादित असते. पुढे This means that debts can be recovered from these private property. यस, याचा अर्थ काय? डेब्ट्स म्हणजे बाकी, लायबिलिटी. डेब्ट्स म्हणजे बाकी, लायबिलिटी कॅन बी रिकवर्ड फ्रॉम हिज प्रायव्हेट प्रॉपर्टी. तुम्ही त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मधून पैसे वसूल करू शकतात. केव्हा? वाच. If the joint estate, that is asset of the partnership, is insufficient. तर मालमत्ता इनसफिशियंट असेल. व्हॉट डू मीन बाय इनसफिशियंट? अपुरी असेल, पुरेशी नसेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना असं सांगू शकतो इट इज अपुरी, घेऊन ये घरून असं आपण त्यांना सांगू शकतो.
असं आपण त्यांना सांगू शकतो. पुढे Joint stock company. या कविता लिहून दिलेली खाली लिहून घ्या. सगळ्यांनी छानपैकी डान्स करायचा. व्हिडिओ आता लिहा. घरदार नजर नहीं आता, जे घरी जायलाच मिळालं. ओके. पुढची ओळ संसार नजर नहीं आता. पुढे लिहा जब प्यार होता है. ये क्या अजब प्रेम की गजब कहानी नहीं, ये है गजब कहानी. तो इसमें प्यार की जगह क्या आएगा? भागीदार. जब भागीदार होता है. म्हणून भागीदार होताना 4 वेळा विचार करायचा, प्रेमात पडताना 8 वेळा विचार करायचा. कारण भागीदारी डिझॉल्व करता येते, प्रेम डिझॉल्व करता येत नाही. डिझॉल्व करायला गेले का मग ऋतिक रोशन डायव्हर्स मध्ये किती पैसे मोजावे लागले, बरोबर आहे? म्हणून विचार करायचा लग्न करण्याच्या आधी. इकडे वाच. Joint stock company liability of the shareholders is limited to the amount, if any, unpaid on these shares. स्टॉप. If any, unpaid on these shares. स्टॉप. लायबिलिटी म्हणजे देणं ऑफ द शेअर होल्डर इज लिमिटेड टू द अमाऊंट. कुठल्या अमाऊंट पर्यंत असतं? इफ एनी अनपेड ऑन हिज शेअर्स. जे पैसे त्याच्या शेअर्सवर अनपेड आहे, द्यायचे बाकी आहे. किंवा वाच. In the case of company limited by shares. येस, कंपनीचा एक प्रकार असतो, एक नाही सर्वात पॉप्युलर प्रकार असतो लिमिटेड कंपनी. आणि तिचे काय असतात? शेअर्स. शेरोवाली कंपनी. कोणती कंपनी? शेअर. लिखो साहेब. दॅट इज शेरोवाली कंपनी. असं नाही लिहिला, शेअरवाली. शेअरवाली कंपनी. जर ती कंपनी कोणती असेल? शेअरवाली असेल तर. आणि जर ती शेअरवाली नसेल तर दुसरा प्रकार असतो बट मधला बी मोठा करा. बस. But in case of guarantee company, the liability is limited to the amount for which he has agreed to the liable. बट इन केस ऑफ घरातील गॅरंटी कंपनी. कंपनीचा दुसरा प्रकार असतो गॅरंटी कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. म्हणजे तिचे शेअर्स वगैरे नसतात, गॅरंटी असते. फॉर विच ही हॅज ॲग्रीड टू बी लायबल. ज्याच्यासाठी तो लायबल व्हायला तयार आहे ती. पुढे. However, there may be companies where the liability of members is unlimited. However, परंतु देर मे बी कंपनीज. अशा पण कंपनी. The liability of members is unlimited. However, परंतु देर मे बी कंपनीज. अशा पण कंपन्या असत्या where the liability of member is unlimited. जिथे मेंबरची लायबिलिटी काय असते? अनलिमिटेड. अनलिमिटेड कंपनी म्हणजे उद्या कंपनीला प्रॉब्लेम, शेअर होल्डरला घरदार विकून पैसे आणावे लागतात. असा पण एक प्रकार असतो. पुढे. Fifth, property. But these type of company are not common. पण कोणीही लोक अशा प्रकारच्या कंपनीमध्ये पैसा टाकत नाही. सांगा तुम्ही अशा कंपनीत पैसे टाकाल का जिथे अनलिमिटेड आहे? उद्या ती बोर्ड ऑफ डायरेक्टर, कंपनी चालवतो चेअरमन, MD, आणि आम्ही कशाला घेऊन आलो? आम्ही आणणार नाही. म्हणून भारतामध्ये 90% कंपन्या ह्या लिमिटेड कंपन्या असतात. एक तर शेअर्सने लिमिटेड, नाही तर गॅरंटीने लिमिटेड. अशा पद्धतीच्या कंपन्या असतात. लिमिटेड अशा पद्धतीच्या कंपन्या असतात. 12:30 झालेले आहे. आज आपण थांबूया. उद्या अजून 15-20 मिनिटं वाढवूया. असं करत 1 तारखेला पूर्ण वेळ आपला वाढवूया. चला, कंपल्सरी कोणाला जायचं असेल त्यांनी पालकांना फोन लावायचा. पटापट फोन लावा. दप्तर आवरलेले पटकन फोन लावा.
आपल्याला